महान महत्तम अशी भाषा आपल्याला प्राप्त आहे. फक्त एका भाषेला एवढं महत्त्व द्यायचं असं माझं हे नाही आहे, पण तरी त्याच्या मागे ते व्याकरण आहे ना मराठी भाषेत, त्याचे तोड जगातल्या कुठच्या भाषेत नाही. कारण तीच ते व्याकरण म्हणून पकडलेलं आहे भाषेने, मराठीने, म्हणून ती महान आहे. व्याकरण कसलं तर व्याकरण हे वेदांनी दिलेलं आहे. वेदांमधलं शास्त्र आहे. पूर्ण वेद समजायला व्याकरण हे वेदांग आहे, वेदाचं अंग आहे. जसं आपल्याला अंग दिले ना, हात, हे हात आहे किंवा पाय आहे, ह्याच्या ह्याच्यापैकी जर कुठचा अवयव नसेल, हे अंग नसतील, तर आपल्याला अडचण होऊ शकते जगण्यामध्ये. तसं तो विषय आहे. तसं ही आपली जी मराठी भाषा आहे ना, तिने स्वतः व्याकरण हे जे वेदांग आहे त्याला असं धरलेलं आहे ना चिकाटीने पहिल्यापासून, म्हणून ही